गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, छान सकाळ झालेली आहे आणि आवाज काय अजून नाही. गरम पाणी पिला काल, मिठाच्या पाण्याच्या गुडल्या पण केल्या तरी काय नाही, येते सगळं खराब करायला लागले. आणि एवढं डोळे वगैरे असे दुखायला लागलेत ना, म्हणजे झोप मेन म्हणजे पूर्ण नाही झाली. वाजलेत आता 11:15. डाळ झालेले आहे बनवून, झाडू मारला, लादी पुसला, देवपूजा केली. ये किती रुपये माहिती? 5 रुपये, 2 रुपये, 2 रुपये आणि हे ना 10 रुपये आणि हे 90 रुपये. मग काय किती त्याच्यामध्ये किती मिळाले? किती झाले? 90, 100 आणि 109 रुपये. 109. अरे ते याच्या केस कापायचा कधी मुहूर्त निघतोय काय माहिती नाही. एवढा मग कंटाळा आला, थकल्यासारखं झालं ना, काय सांगू. डेंजर चालेल. आधी पुसली तेव्हा मला बरं वाटते बाबा खरंच. आणि सगळं आता साफ वगैरे करून झाले सगळं, म्हणजे A to Z वस्तू जागेवर लागल्या बऱ्यापैकी. आणि आता परत बॅग भरायला थोडं आता मी सुरुवात करेन, कारण आजची 2 तारीख आहे. आणि मग आता पटापट 6 तारीख कधी येईल तर माहिती नाही पडणार. पण 6 तारखेला दीपालीला आणायला जायचं आहे. आज होळी आहे, तर होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या धुळीवंदन आहे, आज होळी आहे. तर होळी आहे म्हणून असं वाटतच नाही. तर पहिला कसं वाटायचं, किंवा गावा साईडला वाटतं की हां होळी आहे म्हणून, तरी काय वाटतच नाही. तर आज हे आमच्या इथं सुद्धा असतात, हे सगळं करतात तिथलं. मग मच्छर चावलाय का काय नाही त्यांना, बघ किती. आणि आपण होळी बनवता ना. तर मग संध्याकाळी तिथं जायचं आहे. पोळ्या आणलेल्या आहेत विकत, बाकी काही करायची इच्छा नाही आहे, कारण एवढं थकल्यासारखं झालं ना. एवढं माझं डोकं दुखतंय ना, काय सांगू. या फोन पण एकदम फुल झाला. आता मी आज एक व्लॉग अपलोड करेल, म्हणजे तेवढं तरी स्पेस खाली होईल. थोडं आज एडिटिंग करेल मी दुपारी, मला टाईम भेटला तर. आज गौरांशला न्यायचं आहे, स्कूलमध्ये सोडायचं आहे. तर चला, बाकी काही पापड्या आणि ते चांपट्या वडे बनवतो ते मी संध्याकाळी बनवी. अरे गौरांश सोड त्याला, छोटा व्लॉगला सुरुवात करू दे. मग अशी काहीच नाही, व्लॉग सुरुवात केलं तर पटपट कामं उरकून घेतली. याला भरवलं वगैरे, त्याला झोपवते आणि गौरांशला आंघोळीला नेते. स्वतःहून आंघोळच होत नाही त्याची, फक्त मोठ्या बाता मारायच्या. मोठ्या बाता. काय बोललं आता, पैसा. हे माझं काय, हे बाबांचा रूम आहे. मी बोललो जा बाहेर या रूममधून, तर बोलते हा बाबांचा रूम आहे, बाबांचं घर आहे. हां काय रे, कारण की आम्ही नाही म्हणून मी कुठे पण जाऊ शकतो. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता मी याची तयारी करते आणि झोपवते. नित्यांश आमचा कधी डोफे चालायचा आणि बसले आता पडेल बघा. बसलाय पण स्वतःहून बसवण्यात आणि म्हणजे तो स्वतःहून बसण्यात आणि दुसऱ्याने फरक आहे ना. असा कधी बसणार दादा, असा मस्त बसायचा. शोनो, प्रत्येक मूळ वेगवेगळं असते. मी तर चांगला आहे, मी पडलाच बसता. पडली पाठी पडेल आता बघ. दादा माझा घाव बसलाय पडला. मामा उठ.
चला बाबा तयारी करू दे. तर शाळेत गेलेलं सोडायला तेव्हा बायकांनी लावलं, आमच्या 4-5 जणी आहोत आम्ही, त्यांनीच लावला कलर. व्हिडिओ काढायला विसरली. आता आले घरापर्यंत, खूप थकल्यासारखं झालं आणि आवाज तर पुरा होता. मला काहीतरी करायलाच लागेल, काहीतरी खाते. तर मी आता जेव्हा गौरांशला सोडून आले तशी हा उठलेला आणि मग त्याला दूध वगैरे पाजून झोपवला आणि मी सुद्धा झोपली ना. ती 3 वाजता उठली. आता 3:45 वाजलेत. 3 वाजता उठली. खरंच बरं वाटलं. एवढं असं डोकं बिकं जाम आणि डोळे बिळे दुखायला लागलेलं आणि एकदम थकवा आलेला मला खूप सारा, म्हणून झोपून घेतलं आणि झोपली. 3 वाजता उठून आता जेवली. आई आलेलं वाटतं मला आवाज द्यायला. मी बोलली मला झोपते मी. झोपलं तेव्हा मला बरं वाटलं. हा सुद्धा मस्त झोपलेला. मी सुद्धा झोपून घेतले, जेवले आता. आणि हा उठला आहे तर जरा याला आता खेळवते आणि मग चपात्या वगैरे बनवते. पापड्या तळायच्या आहेत, वडे बनवायचे आहेत, पोळ्या तर काढलेल्या आहेत. यावेळेस करंजा नाहीत. मग होळीजवळ जायचं आहे. साडी वगैरे नेसायची, बघूया साडी वगैरे नेसते. साधी मराठी आपली. यावर्षी काही इच्छा नाही माझी, बघूया कसं काय ते. सगळं तोंडात. पॉकेट पडायचं काम चालू आहे इथं. एवढे सारे कॅश पडले. ऐक पाहायला मुंग्या आल्या. 2 माणसं गेली फोडता. आई आणि मी बसले आता. चला मंडळी, पैसे पॉकेट फोडायला आता बाबा बसलेले आहेत. तोपर्यंत आता मी भाकरी करायला घेतल्यात. झाल्यात 2 भाकरी राहिल्यात. त्याच्यानंतर आता मी वड्यांची पोळी पण घेतले, गोडवडे चामट्या. तर त्यासुद्धा बनवायच्या आहेत. पापड्या तळायच्या, हार वेणी बनवायचे, सगळं बाकी आहे. त्याचं सामान बघायचं मला आहे का नाही ते. त्यांच पण उठलाय खाली खेळतून. त्यांची इथल्या मजा त्यांची आहे ना. थोडंसं जास्तच वड्यांचा ठेवला, गोडवडे, कारण मला पण आवडतात असेच खायला. पाडू नको. अरे बापा, तर आता घेतलेले आहेत मी मस्तपैकी चामट्या, म्हणजे वडे बनवायला. आणि बहुतेक वडे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. वड्यांचं पीठ होतं ठेवलेलं, तर त्याच पिठाने बनवायला घेतल्यानंतर मग तांदळाच्या पिठाने बनवते मी. पण आता यानेच बनवलं आणि मस्त लागतात खायला. पीठ कसं म्हणजे त्याला भरड असं थोडंसं होता, त्याच्यामुळं खायला पण खूप छान लागत होते वडे. तुम्ही नक्की बनवून बघा. फक्त पाण्यात गूळ टाकायचं आहे, मिक्स उकळा आला का पीठ टाकून आपलं खोईसारखं घ्यायचं, तूप टाकायचं, वेलची पाहिजे तर वेलची टाकू शकता, वेलची पूड. आणि मग आपले गोल बनवून त्याचं असं चपटवायचं त्यांना. तर ते अशा तळायच्या, मस्त फुगतात आणि खूप 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 छान लागतात. टाईमपाससाठी तर एकदम बेस्ट आहेत आणि खूप मस्त हेल्दीसुद्धा आहेत आपल्या पिठाच्या. तर याचं आता मी माळा वगैरे बनवणार आहे मी. एवढे झालेत, अजून बाकी आहेत ते आता मी पटापट बनवते. आणि आता वडे झालेले आहेत बघा खूप सारे. आता पापड्या पण झाल्या तळून. पापड्या मी 10-12 तळल्या, कारण त्या आपल्या माळ पण बनवायची होती आणि तिथं ठेवायच्या सुद्धा होत्या, म्हणून मग 10-12 तळल्या. तर आणि या पापड्या लग्नामध्ये घेतलेल्या ना, त्याच ठेवलेल्या मी. तर पुढं बघायलाच मी काय काय भरले ते सर्व.
चला, सगळं इथं भरलेलं आहे. वेणी बनवली, सुपारी, पान, अजून काय बोलतात त्याला, काय बोलतात तरी, हां, सगळं घेतलं, भरलं परत. चला, तयारी केलेली आहे. मी साडी नेसलेली आहे. आईंकडची म्हणजे आईंची साडी आहे, टाकून दिलेली त्यांनी, पण मी घेतली, मला आवडली. आणि मस्त अशी खालून बॉर्डर आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे. हा ब्लाऊज असं मॅच केला आहे, अशी साधीसुधी तयारी केली आणि सगळं भरलं आहे. चला, आता आपण होळीची पूजा करून येऊ. एक गजरा घातला न, कसा काय ते यांनी आणला, न विसरता पटकन झोपवते आणि जाते. 8 वाजले. नीटू आले तू होळी दाखवतो. मस्त सजवले होळीला. अशा तर करा तुम्ही एक साईडला चालू, टायमिंग चाललाय निघून. ठेव तिथं खाली, नाही तर वरती बांध. हां, दादा कुठे आहे तुझं? गौरांश पाया पडाले. चप्पल कुठं आहे? कसं घ्यायचंय? एक वाटी ठेवा, तिथं एक घ्या, फेकू नका हो, नीट ठेवा जा. त्यांना सांगा भेटवले. ए गौरांश बघ, बोल फिर. लांबून घ्या.
बोल फिर